आणि डिझेल भरण्याच्या कारणावरून हिंगोलीमध्ये हाणामारीचा प्रकार घडला। सेनगाव शहरामधल्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांमध्ये राडा झाला। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी श्रीधर वाळवंटे। श्रीधर, ही घटना नेमकी केव्हाची आहे आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? कविता, खरं नक्कीच हिंगोली जिल्ह्याभरामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून पेट्रोलचा डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असताना शेतकऱ्यांची खरीपाची शेतीची कामं सध्या झाली नाहीयेत आणि साधारणतः 15 दिवस तरी नेमकं लागते आणि हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 2 लाख डिझेल हे नेहमी येत असतं, परंतु शेतकऱ्यांना काम लागत असल्यामुळे शेतीचे कामं रखडलेत। त्यामुळे साधारणतः 3 लाख लिटर डिझेल मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, परंतु त्यामुळं शेतकऱ्यांची धावपळ होत आहे आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। मोठ्या वाहनांच्या असतील, कॅन घेऊन असतील, परंतु हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारे म्हणजे एखाद्या कॅन मध्ये असेल किंवा कोणत्याही भांड्यामध्ये असेल ते डिझेल घेऊ नये असा आदेश असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने डिझेल घेण्यासाठी शेतकरी जे आहेत ते पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची भांडण देखील होत आहे शेतकऱ्यांची। आणि पेट्रोल पंपावर साठा कमी असल्यामुळे तासनतास दिवसभर रात्रभर शेतकरी ताटकळत बसलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कळमनुरीच्या आरती पेट्रोल पंपावर रात्री उशिरा बाताबाती झाली आणि त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झालं आणि त्याचा अनेक शेतकरी जे आहेत ते जखमी झाले। त्यांना नांदेड येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेत आणि ते आटोप्यावर आणलेलं आहे। कविता, धन्यवाद श्रीधर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।